देखिए इस अंदाज में भाई एक आसान सा मौका था यहाँ पर बिल्कुल जिस स्वराज्य फाइटर सेम उल्सो आपके लिए क्या एफर्ट क्या फील्डिंग क्या बैटिंग क्या बॉलिंग मैदान पर भाई वडेश्वर प्रीमियम लीग में लगातार 4 मैचेस हारे और भाई इस मैदान पर अंशुर प्रीमियम लीग में स्वराज्य फाइटर्स टीम माफ कीजिए जो कि वीर मराठा कप्तान अपना एक्स्ट्रा खिलाड़ी भेजिए। तमाम चाहने वालों को प्यार भरा नमस्कार। शुरुआत इस वक्त बापू का ओह बिल्कुल थोड़ी सी उछाल गति करना चाहे तो हल्का सा जो कि थे ऐसा मैं कहूंगा मुश्किलों में खेले ये 1 रन वहां पर बनता हुआ 1 रन के साथ खाता खोला गया मैदान पर और बापू ऑन स्ट्राइक मैदान में। तमाम चाहने वालों को हम सभी का इस अंशुर प्रीमियम लीग में प्यार भरा नमस्कार। एलिमिनेटर फर्स्ट का राउंड मैदान पर चलता हुआ जो कि स्वराज्य फाइटर्स टीम जो कि फाइनल में प्रवेश कर चुकी है। मराठा वॉरियर्स वर्सेस जो कि एसजे वॉरियर्स इनके बीच में वीर मराठा और एसजे वॉरियर्स इनके बीच में मुकाबला चलता हुआ 1 गेंद 1 रन कोई नुकसान नहीं मैदान पर। जबरदस्त मुकाबला चाहने वालों के उत्कंठा वो तौबा गर्दी मैदान में और तमाम दर्शक इस मैच का जो यूट्यूब के माध्यम से टेनिस.com के माध्यम से इस मैच को देख रहे हैं और यहां पर हमारे सर्वा आज जो कि सभी यहां पर मानदंडों का हम प्यार भरा नमस्कार वापस खेल में लेके जाए बापू ऑन स्ट्राइक मैदान पर। इनसाइड आउट मारने का प्रयास बल्ले पर ठीक ठाक नहीं निकली पॉइंट पर तरफ पहला रन बहुत तेज निकला और इस वक्त बापू विकेट के शायद थोड़े से गफलत मैदान पर थ्रो इतना अच्छा खेले कि 2 बार डांस होके स्लिप के खिलाड़ी के हाथ में गेंद निकली तब तक मिलेंगे 2 रन। साथ मैच के दरमियान हमारे करीबी दोस्त सम्मान्य प्रसाद गावड़े सर आपका हार्दिक स्वागत। भाई शेर आज बिल्कुल भूखे है स्वराज फाइटर के ये इनकी भूख शाम तक मिटेगी नहीं कि ये टीम फाइनल में प्रवेश कर चुकी है। बस जीतने इस बार हवा में खेला शायद कोई आवश्यकता नहीं थी शॉट की बापू और आउट मैदान पर पहला विकेट निकला टीम का स्कोर जबकि 3 पर। मैदान पर क्या बैटिंग क्या बॉलिंग क्या फील्डिंग और साथ साथ देखा कि इस अंदाज में शुरुआत की पहले ओवर में जो कि नीलकंठ अपना रुद्र अवतार धारण करता पहला विकेट निकला टोटल स्कोर पर तब्दीली जो कि 3 पर पहुंचा और जिसने भी कैच का उत्तम चौहान का उसके लिए 200 रुपए का इनाम हमारे पास अभी भी है। और गेंद को पॉइंट पर एक टाइमिंग खूबसूरत है कवर पॉइंट बाउंड्री के लगभग गेंद करीब गुजर रही है गेंद को रोकने का प्रयास आखिरकार प्रयास रहेगा गेंद निकली 4 रन के लिए। उत्तम चौहान का जिन्होंने कैच लपका वो सिद्धेश अपने पैसे लेके जाए जयेश शर्मलकर ने वो पैसे 200 रुपए का इनाम रखा था उनको सम्मानीय जो कि सिद्धेश एक बार तालियां बजाइए सिद्धेश के लिए क्या कैच लपका कैच विन द मैच था ये मैदान पर। भाई 200 रुपए की नई नोट जो कि आपको दी जा रही है सम्मानीय जय श्रमकर सबसे मैदान पर आपको जो कि 200 रुपए। देखिए एक शॉट सिलेक्शन कितना बेहतरीन था मैदान पर बढ़िया क्रिकेट हल्के से गेंद को खेला गया बहुत तेज कॉल किया मैदान पर स्लिमिट ऑफ पर खुद गेंदबाज वहां पर फील्ड करे बैकअप ठीक ठाक है हालांकि डांसिंग आउट स्पीड तक गेंद निकले लेकिन 1 ही रन मिलेगा और इसी 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा। नीलकंठ एक ओवर नीलकंठ का लगभग चलता हुआ मैदान पर इस मैच में 1 विकेट के खाते में खेल चला और टोटल 8 पर। आज बापू थोड़ा सा जल्दबाजी में मुझे 5वें गेम में दिखाई दिया बापू शॉट की आवश्यकता नहीं थी मैदान में। बड़ा मंच है बड़ा पंच मैदान पर सब कुछ जो कि मैदान पर रहेगा और वापस नीलकंठ जैसे नंबर 5 पहनकर संतोष नाईक याकडून मंडळासाठी तब्बल 2000ची देणगी। संतोष सर आम्ही आपले खरोखर आभारी आहोत और इस बार ऑन साइड पर डीप मिड विकेट सी मार्गावर संतोष सर धन्यवाद आपलं कारण मंडळासाठी आपण तब्बल 2000 देणगी देत आहेत आमचं मंडळ तुमचं खरोखर ऋणी राहील कारण योगेश स्पर्धा म्हटली की आर्थिक गरज ही असतेच आणि आर्थिक दाते संतोष सर आपल्यासारखे जर असतील तर आम्ही तुमचं खरोखर धन्यवाद प्रशांत गावडे आपलं मंडळातर्फे हार्दिक स्वागत करतोय आणि
समोरचे आमच्या जवळचे डान्सर मित्र राजन परब आपलं सुद्धा मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. मंडळ राजन, आपली टीम सह आपण जल्लोष ज्याप्रमाणे केला, संघ फायनलला प्रवेश करतो स्वराज्य फायटर्स, आणि नक्कीच याही पुढे स्पर्धेमध्ये आपण आलात ही नोंद झालेली आहे. तो चलिए वापस खेल में एक और समाप्त. टीम का स्कोर टोटल 12 पर 1 विकेट नुकसान के बाद. संतोष नाईक यांचा या ठिकाणी हकबर होत आहे. अणसूर प्रीमियर लीग 2022च्या अध्यायातून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आणि सन्माननीय संतोष नाईक यांच्याकडून मंडळासाठी तब्बल 2000 रुपये देणगी येते. लाख मोलाचं सहकार्य केल्याबद्दल संतोष नाईक यांना मान्यवर कक्षातून सलाम. त्यांना विनंती करतो आमच्या मान्यवर कक्षात जायचं आहे. आपलं गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं जात आहे. धन्यवाद योगेश. संतोष नाइक ने 2000 रुपये मंडल के जो कि दिए, तो धन्यवाद उनका. और जर्सी नंबर 1 71 महेश सर, ओ हल्के हाथ से गेंद को खेला. गेंद को देखिए स्लिम डॉप पर, हालांकि खिलाड़ी बहुत दूर है, जब तक गेंद को उठाएंगे गेंदबाज एक रन निकलता हुआ. एक स्वीप एंकर का रोल निभा रहे एक खिलाड़ी इस वक्त मिथुन मैदान पर अपने बल से 4 रन बनाकर, उसके साथ प्रथमेश जो कि इक्का दुक्का बनाकर मिथुन को ज्यादा मौके देने के, जो कि सभी मौके मिथुन को देने के विश्वास रखता हुआ. और टीम का टोटल स्कोर 13 पर पहुंचा इस खेल में. जबरदस्त मैदान पर खेल, मैदान पर मुकाबला बिल्कुल कांटे की टक्कर का, और कहीं ना कहीं वो प्रेशर है मैदान में. सामने से दाएं और बाएं की जोड़ी मैदान पर. ऑन साइड पर मोड़ा गेंद को कलाइयों के साथ लेग स्लिप कर हाकली की अच्छी, देखिए शायद कैच छोड़ा मैदान पर. लग तो कुछ इस तरह से बल्ले पर गेंद लगी है, विकेट कीपर के हाथ में निकली, विकेट कीपर ने कैच छोड़ा. रनों की संख्या में वहां पर इजाफा हो चुका है, 1 रन के साथ रन संख्या जहां पर पहुंच चुके हैं. टोटल स्कोर 14 पर खेल चलता हुआ दूसरे ओवर का. एक जबरदस्त कहानी मैदान पर, वीर मराठा मैदान पर जो कि पहले गेंदबाजी कर रही है, और एसजे वॉरियर्स टीम जो इस वक्त बैटिंग पर. लाइन ऑफ स्टंप के बाहर रखी खूबसूरत लाइन थी, थोड़ी सी ओवर पिच गेंद थी, शायद कवर पर मार भी सकते, इतना मौका था आपके पास, लेकिन चलिए डॉट के निकलते हुए. और इस बार फिर से लेग स्लिप के बगल से निकली गेंद. खास एक आकर्षक प्राइज आलेलं आहे मैदानावर आमच्या, आम्ही सांगतोय मॅन ऑफ द सिरीज दत्ताराम कैलासी दत्ताराम विष्णू गावडे माजी सैनिक यांच्या स्मरणार्थ सन्माननीय हेमंत दत्ताराम गावडे उपसरपंच परबवाडा याचकडून 500 रुपये पारितोषिक आलेलं आहे. दत्ताराम गावडे, आम्ही आपलं खरोखर धन्यवाद आभार व्यक्त करतोय. चलिए वापस इक्का दुक्का, वापस खेल में राइट हैंड और विकेट से मैदान पर. ओ कदमों का समय का शपल किया, चहल पहलनी की मैदान पर, लेकिन डॉट गेंद मैदान पर. महेश को काफी साल का तजुर्बा, अनुभव, और वही अनुभव मैदान पर जो कि प्रथमेश के सामने, जो कि लगातार प्रथमेश और मिथुन के सामने दाव पर लगता हो. मिथुन जो कि अभी तक 2 गेंदे डॉट, 1 बाउंड्रीज लगा चुके हैं, और टीम का टोटल स्कोर टोटल मंचा का जो कि 15 पर 1 विकेट नुकसान के बाद मैदान में. कवर बाउंड्री पर टाइमिंग बेमिसाल, टाइमिंग के साथ गेंद निकल रही है बाउंड्री के करीब, गेंद को रोका जा रहा है. जब तक हड़बड़ाहट निकलती, कम से कम वहां पर 3 रन बनते हुए. 3 रन के साथ रनों की संख्या में इजाफा 18 पर पहुंचा. टीम का टोटल बैकअप है वहां से, और इसी के साथ 18 1 विकेट नुकसान के बाद मैदान पर.
मैदान पर गेंदबाजी के मोर्चे पर पहला स्पेल थोड़ा सा महंगा, 18-12 रन पहले ओवर में और लगभग एक सफलता मैदान पर। अब शायद यहां से हम जरूर बताना पसंद करेंगे कि अंतिम 24 गेंदे बची। नीलकंठ के सामने मिथुन और प्रथमेश जोड़ी मैदान पर। पहले मैच में प्रथमेश ने लाजवाब काम किया था, बैटिंग बॉलिंग से बिल्कुल मंत्रमुग्ध किया था और आज वही काम प्रथमेश मैदान पर करना पड़ेगा। साथ इस वक्त लगता है जो कि ओ बल्ले पर लगी है, विकेट कीपर के करीब से गेंद, लॉन्ग लेग बाउंड्री पर अगर गेंद रुकती नहीं तो गेंद लगभग सीमा रेखा पर जा रही है, कम से कम 3 रन बन सकते हैं। कॉल अच्छा, तब तक मिलेंगे 3 रन मैदान पर। बहुत अच्छा थ्रो मैदान पर, इस 3 रन के साथ रनों की संख्या में इजाफा, टोटल स्कोर में तब्दीली, 21 पर पहुंचा टीम का टोटल। खेल चलता हुआ जो कि इस वक्त तीसरे ओवर का मैदान पर योगेश ये मुकाबला कड़ा है, ये जो हारेगा उसे पूरे 1 साल प्रतियोगिता का इंतजार करना पड़ेगा और शायद जो जीतेगा भाई उसे फिर से सामान फिर से भरना पड़ेगा और लड़ाई के लिए वापस चलना पड़ेगा मैदान पर। और अभी एमएसपीआर के साथ लड़ना पड़ेगा उत्तम चौहान के पूरी टीम से, और ये कुछ खास बात मैदान पर। लेकिन नीलकंठ को देखिए, नीलकंठ वो कह रहे आज भाई तांडव नृत्य होगा मैदान पर, और वही नीलकंठ मैदान पर गेंदबाजी के मोर्चे पर। वापस खेल मैदान पर, नीलकंठ वापस गेंदबाजी के मोर्चे पर आएंगे। सामने से प्रथमेश अभी भी तैनात है मैदान पर। एक उम्दा बैटिंग, एक उम्दा खेल मैदान पर। ओ इस बार बढ़िया लाइन, ऑफ स्टंप के बाहर हल्की सी गेंद कट होकर विकेट कीपर के हाथ में निकली और शायद रनों की संख्या में थोड़ा सा इजाफा यहां से क्योंकि पहले गेंद पर 3 रन निकल चुके हैं और टीम का टोटल स्कोर मैदान में पहुंचा इस वक्त जो कि 21 पर। खेल चल रहा है तीसरे ओवर का, जबरदस्त कहानी मैदान पर, चाहने वालों की वो उत्कंठा, वो गर्दी मैदान पर और वही माहौल मैदान पर इस मैच में। ओ फुल टॉस गेंद, ड्राइव किया गेंद को लॉन्ग ऑन बाउंड्री पर, गेंद 1 बाउंस निकले सीमा रेखा तक, खिलाड़ी के हाथ में कॉल अच्छा, लेकिन जैसे देखा खिलाड़ी वहां पर जयेश सरमकर अपने आप कदम थोड़े से पीछे उठा लिए और जाए तो जहां से 1 ही रन मिलेगा, 22 ये टोटल है सामने से, जबकि खेल चलता हुआ तीसरे ओवर का। शायद बापू आज पहले विकेट के रूप में निकला, सस्ते में बहुत निकला बापू, लेकिन उसके बाद इस जोड़ी ने प्रथमेश और जो कि इस वक्त सामने से मैदान पर मिथुन, ये जोड़ी बिल्कुल अच्छा काम करती है इस मैदान में। तमाम दर्शक जो देर से पहुंचे उनसे जरूर कहना चाहूंगा, वीर मराठा टीम ने पहले टॉस जीता, गेंदबाजी करने का निर्णय लिया और एशिया वॉरियर को दी दावत मैदान पर आज बैटिंग करने की। एशिया वॉरियर के सभी संघ मालक खासकर और हमारा करीबी राजेश गौड़े जो कि इस वक्त आप 12 की भूमिका में, राजेश गौड़े आपका हार्दिक स्वागत मैदान में। वापस खेल बाहर से, ओ हल्के ऑन साइड पर फ्लिक ऑफ द रिस्ट, क्या कॉल अच्छा, शायद वहां पर 2 रन बन सकते हैं विकेट के बीच में, सराहनाजनक दौड़ मैदान में, क्या दौड़ विकेट के बीच में, बिल्कुल जैसे लगा चीते दौड़ रहे हैं मैदान पर, फिर सिर्फ पलके झुकाई और जल्दी बुलाया मैदान में और इसी 2 रन के साथ रनों की संख्या में इजाफा, टोटल स्कोर 24 पर पहुंचा मैच में। खेल चलता हुआ मैदान पर जो कि तीसरे ओवर का। हमारे साथ बादल योगेश जुड़ चुके हैं। योगेश जो कि बुलंद आवाज बादल मराठी की, ओ शायद तो ऑन साइड पर मोड़ने का प्रयास किया, लेकिन देखिए जहां पर कॉलर से थोड़ा सा हड़बड़ हाथ में से, ये गेंद तो मारने वाली हिट नहीं थी, ये नीलकंठ को भी पता था, सिर्फ नीलकंठ ने हवा दी, पता है कि शायद कुछ चेहरे पर वो मुस्कुराहट ला सके, देखना चाहते वो बैकअप कितना ठीक ठाक है। 1 रन निकला और सिंगल के साथ रनों की संख्या में इजाफा, टोटल स्कोर 25 जो कि तीसरा चलता हुआ मैदान पर। कहानी बिल्कुल जबरदस्त मैदान पर, इस जोड़ी को काम बहुत अच्छा एसजीओ वॉरियर्स टीम को जीतना है और शायद कहीं ना कहीं अगर राजेश की दुआएं रंग लाती है तो एक अच्छी बैटिंग आपको देखने को मिल सकती है मैदान पर। राजेश गौड़े कद बिल्कुल छोटा है, ये युवा लड़के साथ साथ अगले साल बादल उनको मौका मिलेगा बैटिंग करने का भी। ओह बढ़िया क्रिकेट, पीछे हटकर हल्के हाथ से खेला गया, देखिए टाइमिंग कितनी बेमिसाल रहती है हमेशा, कुछ ताकत, कॉल अच्छा, हल्की से ढीला मैदान में और जितना बेहतरीन कॉल उतनी विकेट के बीच में दौड़। हमेशा हम कहते हैं ना भाई पलके झुकाइए और जल्दी पहुंचे, ये कुछ इशारा वहां से और वही बता रहे नॉनस्टैक एंड से जो कि खिलाड़ी मैदान पर जो कि प्रथमेश, और प्रथमेश कह रहे मिथुन भाई जल्दी पहुंचना पड़ेगा
आज अस्तित्व का सवाल राजेश की दुआएं अगर आज रंग लाती है तो ये टीम क्वालिफाइड 2 में मतलब जो क्वालिफाई 1 का मुकाबला उसके साथ वो खेल सकते हैं, क्वालिफाई मतलब एलिमिनेटेड 2 का मुकाबला होगा उसके बाद, तो शायद मौका आपके पास रहेगा। लेकिन साथ साथ जय सरमलकर पूरी टीम के सरता धरता जिन्होंने एक अच्छी बैटिंग की मैदान पर मैन ऑफ द मैच के भी दावेदार रहे, क्या वो इस मैदान पर आज फिर से अपनी बॉलिंग से बैटिंग से बिल्कुल नवाजा जाएंगे इस खिलाड़ी को। जय सरमलकर जो कि गेंदबाजी के मोर्चे पर, योगेश परब ऐसा पहली बार दूसरी बार देख रहे हो टोटल स्कोर में तब्दीली 27 तीनों समाप्ति के बाद 9 रन प्रति ओवर मैदान पर। योगेश कल के दिन पर हरीश ने कैप पहनकर बॉलिंग की, आज के दिन पर इस वक्त जो कि गेंदबाजी के मोर्चे पर कैप पहनकर जय सरमलकर जो कि कप्तान खुद इस टीम के महाराष्ट्र पुलिस में कार्यरत है, इसलिए शायद उनके ऊपर आक्षेप भी कोई नहीं, उंगली भी नहीं उठा सकते। बादल चौधरी एक बार कहा था शेन वॉर्न के बारे में कि क्यों उनको, और ये देखिए ऑन साइड पर लेग स्लिप के बगल से निकले, शायद मौका है राउट करने का, लेकिन चले रन मिलेगा। इक्का दुक्का बनाते जाइए, प्रेशर बनाते जाइए मैदान पर, जहां से मौका मिले 60 तक पहुंचने का। 60 रन अगर बनते हैं योगेश परब तो सामने वालों के लिए ये मुकाबला थोड़ा सा संघर्ष में होगा। लेकिन जितना मैं कहूँगा भाई राजेश गौड़ जितने शांत है उससे तो ये लग रहा है कि शायद ये मुकाबला 60-65 के ऊपर हो सकता है। हमें कल हमने देखा था, कल भी सुना था योगेश परब के राजेश गौड़े 2-3 मंदिरों में जाकर आ चुके हैं, कुछ दुआएं किया है, मुस्कुराया चल, और शॉट गेंद ऑन साइड पर बढ़िया टाइमिंग है, ऑन साइड पर मिड विकेट पर खिलाड़ी वहां पर पहुंच पाएंगे। कॉल अच्छा, विकेट के बीच की सराहनाजनक दौड़ मैदान पर, क्या फील्डिंग वहां पर, लेकिन तारीफ भी करनी पड़ेगी उस विकेट के बीच की दौड़ की, क्योंकि देखिए पल भर में इशारा कर दिया जल्दी दौड़िए, थ्रो बिल्कुल ठीक ठाक था, विकेट कीपर ने कलेक्ट भी उतना अच्छा किया, लेकिन बिल्कुल 2 रन बने वहां पर। ये 2 रन बहुत बड़े काम करेंगे, इस 2 रन के साथ रनों की संख्या में इजाफा 30 पर पहुंचा टीम का टोटल। इससे पहले आपने योगेश मुकाबला देखा क्वालिफाई 1 का, जो जिस तरह से रन टोटल थोड़ा सा कम लगा, लेकिन उसके बाद की जो बॉलिंग देखने को मिली और उत्तम चव्हाण का विकेट, उसके बाद खेल बना। और पिच गेंद फिर से ताकत भरा शॉट ऑन साइड पर मिड विकेट पर, अब शायद थोड़े से गिर चुके, लेकिन गिरने के बाद भी भाई संभल कर जिस तरह से थ्रो किया गया, ये तो फील्डिंग की दाद देनी पड़ेगी। बिल्कुल ताकत है इनके पास, बिल्कुल प्रतिभा देखिए, और साथ साथ भाई टीम के लिए जो कर रहे हैं वो सब कुछ अब ठीक ठाक है। योगेश गिरने के बाद भी अपने आप को पूरा संभाला, उसके बाद क्या थ्रो किया, शायद पूरा शरीर बिल्कुल हवा में कुछ पल जरूर था, लेकिन ये 2-2 रन देखिए विकेट के बीच की प्रथमेश की दौड़ देखिए, प्रथमेश और मिथुन ज्यादा बड़े शॉट नहीं, लेकिन हर वक्त 1-2 रन बनाते जाए मैदान पर। और पिच गेंद बढ़िया शॉट लॉन्ग ऑन बाउंड लाइन पर, सीधे हाथ में और आउट मैदान पर। सीधा लॉन्ग ऑफ बाउंड्री पर उस कैच को लपका गया। शॉट सिलेक्शन बादल चौधरी सही था, वी में शॉट खेला गया था, लेकिन एक सामने खिलाड़ी मौजूद, किरण पोलार्ड को देखते आप, एक खिलाड़ी सामने रहता है जहां से कैचिंग पोजीशन, और शायद वही अंदाज मैदान पर आउट हो गए खिलाड़ी प्रथमेश मैदान पर। प्रथमेश में बने 9-10 गेंदों पर 13 रन मैच में। मॅच के दरम्यान सन्मान्य उदय मालवणकर यांचं आगमन होते। उदय मालवणकर आपणास कळकळीची विनंती, आपण व्यासपीठावर बसायचे। सन्मान्य उदय मालवणकर,
तो चलिए वापस एक सफलता जयेश के खाते में निकल चुकी है काफी देर के बाद ये सफलता मैदान पर। चेंज ऑफ पेस जरूर किया था ऑन साइड पर मिड ऑन पर के निकले फिर से गपला थोड़ी सी खराब फील्डिंग लेकिन बैकअप बेहतरीन था मैदान में। एक ही रन के साथ 33 पर पहुंचा टीम का टोटल मैदान पर। इन्हीं का चौथा देखिए आज बदल आपके आने के बाद हवा के झोंके बिल्कुल रुख बदल गए। हवा ने अपना रुख बदल दिया भाई। हवा आज किस दिशा में बह रही है आसान नहीं बताना होगा, कभी पश्चिम से कभी पूर्व से, लेकिन आज उस हवाओं के झोंकों के विपरीत मैदान पर बैटिंग करनी पड़ेगी आपको। वापस जयेश सरमलकर गेंदबाजी ओ बढ़िया क्रिकेट पॉइंट पर हल्के से पुश किया। इतना टाइमिंग देखिए, सिर्फ कलाइयों का इस्तेमाल करते, सिर्फ कलाइयों से हल्के से हाथ से घुमाते और शायद 2 रन वहां पर बनते, कोई जोखिम नहीं उठाते। शॉट सिलेक्शन क्या हो रहा है, शरीर के पूरा करीब जब आप जाते हैं ना गेंद को लेकर और उसके बाद जब बल्ले का ब्लेड खोलते हो तो वो टाइमिंग रहता है और उसमें कलाई में उतनी आराम से मोड़ते हैं जहां से 2 रन बनते हैं। और 2 रन के साथ 35 पर पहुंचा टीम का टोटल। खेल समाप्त हुआ 4 ओवर का, अंतिम 12 गेंदे बची। बॅटिंग जॉईस सर ज्यांनी पुरस्कृत केले ती मॅडम तनिष्का मॅडम येत आहेत। तनिष्का मॅडम आपलं हार्दिक स्वागत मंडळातर्फे आणि आपणास कळकळीची विनंती, आपण व्यासपीठावर बसायचं आहे। स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय उदयजी मालवणकर यांचं उदाक मृत आहे, त्यांचं गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत करायचं आहे। विश्वनाथ गवडे यांना विनंती करतोय आपण त्यांचं स्वागत करायचं आहे। सामना अतिशय कृष्णा रंगतदार सामना आणि ओव्हर टू पुन्हा एकदा मॅम फ्रॉम आरोंदा कृष्णा देवजी। योगेश 35 पर पहुंचा टीम का टोटल 60-65 बादल सर, मैं तो कहूंगा 60-65 एक फाइटिंग टोटल ही है मैदान पर। 60 अगर बनते ना तो मुकाबला कांटे की टक्कर करके बाद में जो होगा ना देखा जाएगा मैदान पर। लेकिन फिलहाल महेश सर गेंदबाजी के मोर्चे पर राइट हैंड और विकेट से फुल टॉस हल्के हाथ से गेंद को खेला गया। सिर्फ मिड ऑन पर बढ़िया फील्डिंग, थ्रो नहीं, शायद तो लग तो रहा है कि यहां से पहुंच चुके। थ्रो देखिए एक अलग स्टाइल में थ्रो, जैसे ही लिया वैसे ही थ्रो किया गया, लेकिन रन वहां पर एक सिंगल बनेगा। सिंगल के साथ नए खिलाड़ी जगन्नाथ जो कि स्ट्राइक पर। पूरे प्रतियोगिता में इस खिलाड़ी पर काफी जोर रहा है। ये खिलाड़ी जब भी मैदान पर 10-12 रन बना सका है तो टीम ने अपने जीत के झंडे बिल्कुल गाड़े हैं। ये इतिहास गवाह है इस टीम का, इस खिलाड़ी के ऊपर। और ये खिलाड़ी जब तक खड़ा रहेगा सामने से एसजे वॉरियर्स के लिए 60-65 की उम्मीदें आखिरी क्षणों तक बरकरार रहेगी मैदान पर। और शायद वीर मल्हार टीम को भी ध्यान में रखना पड़ेगा, इस खिलाड़ी को कम से कम मौका दिया जाए खेलने का, और जब भी मौका उनको दिया जाए तो शायद उनके विकेट की बारे में ज्यादा सोचे मैदान पर। जय सरमलकर जो कि लॉन्ग ऑफ पर है, फील्डिंग लगाते हुए महेश की इस गेंदबाजी में 3 खिलाड़ी सीमा रेखा पर इस बैटिंग जो पावर प्ले में रहेंगे और उसी का फायदा जगन्नाथ को इस मैच में उठाना पड़ेगा। और लेग स्टंप पर ये गेंद बाहर थोड़ी सी जा रही है, वाइड बॉल का इशारा, एक अतिरिक्त खाते में रन बनता हुआ और टीम का टोटल स्कोर 37 मैदान पर। खेल चलता हुआ इस मैच में जो कि 5वें ओवर का 11 गेंदें अभी भी बची है और उनसे 11 गेंदों में सर जी अगर 3 शॉट बनते ना तो आप 70 तक मैच ये मैदान पर देख सकते हो। क्वालिफाइड 1 समाप्त हो चुका है, एलिमिनेटर राउंड चल रहा है, पहला एलिमिनेटर राउंड इस वक्त मैदान पर। शॉट गेंद कट किया पॉइंट के ऊपर से हवा में, शायद थोड़े से बिल्कुल मैं कहूंगा यहां पर थोड़ा सा गलत अंदाज लगा उनका, लेकिन चलिए थ्रो ठीक ठाक है। थोड़ा सा 2 रन वहां पर बनेंगे, बैकअप ओके है, एक वहां पर 2 रन के साथ में इशारा था और टीम अप 39 पर। यहां से तो अब 10 गेंदे, 10 गेंदों में आप 20 बनते तो 60 रन बन जाएंगे मैदान पर, और वही आपको 10 गेंदे सबसे किफायती डालनी है इस मैदान पर। 60-65 के बारे में सोच रहे हैं, लेकिन जयेश ध्यान में रखना पड़े 60 के आसपास पहुंचती है तो संकट आपके लिए। ओह बढ़िया लाइन वहां पर बिल्कुल बीट करते हुए, हल्का सा अपील में वो मुस्कुराहट दिखाई दी लेकिन कोई जान नहीं थी, सिर्फ चेहरे मुस्कुराते बता रहे थे सब कुछ परिभाषा। कुछ चेहरे ना जो वो मुस्कुराता वो सब कुछ बता देते हैं, कुछ इस तरह से महेश सर का चेहरा था। महेश सर ने पलट कर हम पर तरफ नहीं देखा, वो लेग हम पर की तरफ देख रहे, क्योंकि उनको पता है कि उस अपील में भाई कोई विश्वास नहीं है, सिर्फ एक औपचारिकता है और औपचारिकता बिल्कुल काम नहीं करती हुई मैदान पर। ओहो हेलीकॉप्टर हवा में गेंद, खिलाड़ी मौजूद, ओ क्या छोड़ा,
भाई ये आसान सा मौका, कैच छोड़ा, सिर्फ यहाँ पर कैच नहीं, वहां पर 2 रन भी वहां पर बनते हुए। देखिए मिडॉन के खिलाड़ी को अभी भी देखिए वो परिभाषा मतलब सर पर अभी भी हाथ लगाकर बैठा है। उनको पता है कि इस खिलाड़ी में पहले मैच में एक लाजवाब बैटिंग की थी, लगभग जगन्नाथ ने एक चौवा 8 रन बनाए थे, वो भी लगभग सिर्फ 3 गेंदों पर, मतलब बहुत तेज खेलते हैं ये। और आज इस मैदान पर शायद वही खिलाड़ी एक जीवनदान के तोहफे के ऊपर खेलता हुआ। फुल टॉस गेंद, शायद ये बिल्कुल डॉट निकलती हुई बच गए, मैं तो कहूंगा ये फुल टॉस गेंद पर। कुछ शायद डॉट गेंद निकली, 41 पर पहुंचा टीम का टोटल मैदान पर। हम पर ने कुछ बातचीत की खिलाड़ी से जाकर, शायद कुछ ऐसा हमें भी कुछ पल लगा कि नो बॉल का इशारा हो चुका होगा, लेकिन जिस तरह से आवाज आई थी, लेकिन वो आवाज खिलाड़ी की थी। वापस महेश सर जो कि और जगन्नाथ जो कि टाइप शायद एक शॉट चाहिए इस ओवर में, अमूमन अगर लगता है तो। ओ फुल टॉस गेंद, फिर से मौका, गेंद हवा में खड़ी हो गई है, दूसरा मौका जिंदगी दे रहे आपको। और ये भाई पहले ओवर कैच छोड़ा, उसके बाद फिर से लपका, और अब की बार भाई कोई मौका नहीं मिलेगा आपको। जगन्नाथ जो कि आउट मैदान पर, फुल टॉस गेंद, जिस गेंद पर अमूमन छक्का ही मारना आपको था, उस गेंद पर आउट हो गए। और एसजे वॉरियर्स टीम के लिए लगता हुआ और एक विकेट मैदान पर। टीम का टोटल स्कोर 41 मैदान पर, 4 विकेट नुकसान। वेंगुर्ला से महेंद्र के हाथ में गेंदबाजी का मोर्चा, अंतिम 6 गेंदे बचे और स्ट्राइक पर है नया खिलाड़ी मैदान पर। राजेश विवेक मैदान पर। इससे पहले मैच में 100 रुपए का नकद पुरस्कार विवेक को मिल चुका था, एक अच्छे छक्के के लिए मैदान पर। क्या बैटिंग की इस खिलाड़ी ने पहले मैच में। लो फुल टॉस, ताकत है मिड विकेट के ऊपर से, 6 रन के लिए मैदान पर। नजर हटा ले। लेकिन शक्तिशाली खिलाड़ी, हाथी की ताकत, जंगली ताकत मैदान पर, और इस ताकत के बलबूते पर भाई उस गेंद को लो फुल टॉस को मिड विकेट के बाहर, भाई अगर यही गेंद बल्ले के बिल्कुल ऑप्शन के बाहर होती और बल्ले पर बीचों बीच लगती तो 122 मीटर का लंबा छक्का भी आपको देखने को मिल सकता है। देखिए खेमे में अशांति फैल चुकी है। अब रोशन को लगाया गया मिड ऑफ पर। रोशन जो कि जर्सी नंबर 30 जो कि स्कोरर है, हमारे लगातार 3 दिन स्कोरिंग अच्छी की इस युवा लड़के ने। फिर से बल्ले पर लगी है गेंद, फसली पर, शायद अच्छी फील्डिंग, 1 ही रन मिलेगा आपको। 1 रन के साथ रनों में इजाफा मैदान पर। टोटल स्कोर 50 रन से थोड़े से दूर है, 48 पर पहुंचा टीम का टोटल। अंतिम 4 गेंदे और मैं कहूंगा 2 शॉट मैदान पर।
लेकिन वही दो शॉट सामने से रोकने पड़ेंगे। लेफ्ट हैंडर खिलाड़ी अभी तक तैनात है जो कि मिथुन, जिन्होंने इक्का दुक्का 2 बार 3-3 रन दौड़कर निकाले हैं और एक बार एक चौवा उसमें शामिल है। अपने बलबूते पर अपनी बैटिंग को बिल्कुल संभाल के रखा है और शायद आज मिथुन अंतिम 2 गेंदों पर कम से कम मैं कहूंगा 4 गेंदों पर एक शॉट चाहिए मैदान पर आपके बल्ले से, और वही शॉट सामने से रोकना पड़ेगा मैदान पर गेंदबाजों के लिए, क्योंकि इस वक्त एशिया वॉरियर्स टीम अच्छी स्थिति तक पहुंच रही मैदान पर। ओ इस बार हवा में शॉट, हालांकि कैच लेना इतना आसान रहेगा 3 खिलाड़ी के नीचे है, लेकिन अच्छा एफर्ट दिखाते हैं। शायद गेंदबाज ने खुद वहां पर प्रयास जरूर अच्छा किया, लेकिन वहां पर और थ्रो भी कितना बेहतरीन था। देखिए अगर बैकअप नहीं होता तो वहां पर 1 रन और निकल जाता। इस 2 रन के साथ रनों की संख्या में इस दफा 50 रन जबकि मैदान पर पूरे होते हुए। वापस खेल मैदान पर राइट हैंड और विकेट से बायत के खिलाड़ी ऑफ स्टंप के ज्यादा बाहर है ये गेंद, वाइड बॉल का इशारा, ये बोनस रहेगा सामने से। 51 अभी तक 3 गेंदें इस खेल में बची है और अंतिम 3 गेंदों पर कितने रन निकले, लगभग मेरा अंदाज है कि 9 रन 10 रन निकले, और अगर अंतिम 3 गेंदों पर भी 10 निकलते तो ये और 20 रन का हो सकता है मैदान में। वापस खेल राइट हैंड राउंड विकेट से। ओ गति परिवर्तन, गेंद ऑफ स्टंप के लाइन बाहर रखिए, शायद तो मैं तो कहूंगा नॉन स्ट्राइक के बल्लेबाज को स्ट्राइक लेनी चाहिए थी इस गेंद पर। एक शॉट अगर बनता है तो कहीं ना कहीं आप 55 तक ये मुकाबला देख सकते हैं। फुल टॉस गेंद ऑन साइड पर और शायद मिड विकेट सीमा रेखा पर और ये आउट मैदान पर। इनिंग समाप्ति के लिए शायद बची है। टीम का टोटल स्कोर 51 पर। बल्लेबाज हेमंत मैदान पर नए बल्लेबाज के रूप में 51 पर पहुंचा टोटल, आखिरी गेंद बची है मैदान पर। लेकिन मेरा तो मानना यह था विवेक को शायद इस ओवर की 6 ही गेंदें खेलनी थी बदल, 2 शॉट लगते तो शायद मैं तो जरूर कहता कि मुकाबले में 60-65 बन जाते, लेकिन क्रिकेट है ये भी आसान नहीं होगा। बताना क्या होगा। अंतिम गेंद इनिंग समाप्ति के लिए बची हुई है। ओहो डाउन द ग्राउंड, क्या शॉट है ये, लेकिन टकराव दोनों के बीच का। शायद चलिए जल्दी कीजिए, थोड़ा सा 2 रन तो वहां पर बन जाएंगे, लेकिन खिलाड़ियों को देखिए जरा,
सन्माननीय उदय मालवणकर यांना एक सुंदर अशी आठवण म्हणून विठ्ठलाची मूर्ती देऊन त्यांचा मान सन्मान केला जातोय. या स्पर्धेच्या माध्यमातून एक बादल सुंदर अशी भेट विठ्ठलाची मूर्ती खास करून आळंदीवरून या स्पर्धेसाठी ज्या मूर्तीचं प्रदान आणि आठवण या स्पर्धेची म्हणून एक सुंदर मूर्ती देऊन मॅडमच्या हस्ते मालवणकर साहेबांचं स्वागत आणि एकूण 3 धावा या धावपल कबर लगबत 54 धावा या धावपल कबर आणि 55 धावांचा पाठलाग करावा लागेल. गावडे मॅडमच्या हस्ते त्यांना सुद्धा एक सुंदर अशी आठवण म्हणून विठ्ठलाची मूर्ती देऊन त्यांचा मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला. तर टाळ्यांच्या आवाजात आपण स्वागत करूया. अणसूर प्रीमियर लीग 2022चा रणसंग्राम आणि काहीच वेळात बादल या मैदानावर काही थोड्या वेळातच अजून एक अष्टपैलू खेळाडू ज्याचं आदरानं नाव घेतलं तर तो सेलिब्रिटी म्हणून दर्शन बांदेकरचं आगमन येत्या काहीच वेळात आपल्याला पाहायला मिळेल या मैदानावर. धन्यवाद योगेश, धन्यवाद कृष्णा. परत एकदा देव बरा करो गावाल्यानो. हौशी कलाक्रीडा मंडळ अणसूर आयोजित अणसूर प्रीमियर लीग 2022 या स्पर्धेच्या शेवटच्या दिवसात पहिल्या एलिमिनेटरच्या सामन्यात परत एकदा सगळ्यांचा हात जोडून स्वागत. पहिलो एलिमिनेटर मालवणी भाषेत सांगायचा तर लाखाचे 12,000 करणारो सामनो. मालवणीत एक म्हणा जत्रा येतच असतात फिरणाऱ्या घोपान होया. अगदी तसा स्पर्धा सुद्धा होत असतात खेळणाऱ्या घोपान होया. पण अणसूर प्रीमियर लीग सारखी स्पर्धा वर्षातून एकदा होता. खेळण्याची जिंकण्याची संधी सुद्धा वर्षातून एकदा मिळता. ही संधी शेवटची संधी असलेली वीर मराठा आणि SD वॉरियर संघाक जो जिंकतलो त्याच्यासाठी अजून एक संधी आणि जो हरतलो तेका परतीचे दरवाजे खुले होतले. पहिली बॅटिंग करताना SD वॉरियर संघान 54 रन्स उभे केले. टॉस जिंकलेलो वीर मराठा संघान टॉस जिंकान फलंदाजीचं आमंत्रण दिला SD वॉरियर संघाक आणि प्रथमेशचे 13 रन आणि मिथुनचे 17 रन ह्या दोघांच्या जोरावर 54 रन्स पहिली बॅटिंग करताना. 36 चेंडू आणि 55 धावांचा पाठलाग आणि 55 रन्सांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी. स्ट्रायकर यांच्या दिशेन जयेश, नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन किशोर आणि बॉलिंग मार्कवर जगन्नाथ. पाठलाग असा 55 रन्सांचो सलामीची जोडी मैदानात तयार दिसता. स्ट्रायकर यांच्या दिशेन जयेश आणि नॉन स्ट्राईकवर दिसतलो तो किशोर. जबाबदारी मोठी असा 36 चेंडू 55 धावांचा पाठलाग. सकाळच्या सत्रात आपण मोठमोठी धावसंख्या बघितली. दुपारच्या सत्रात मात्र 51 रन्सांचा बचाव अतिशय सुंदर करताना दिसलो स्वराज्य संघ. ज्या संघानं 50 बचाव तर केलो अंतिम सामन्यात धडक सुद्धा मारली. दुसऱ्या इनिंगची सुरुवात बॉलिंग मार्कवर जगन्नाथ. जगन्नाथ पहिलो चेंडू पहिल्या चेंडूवर सन्मान दिलो जयेशने. चेंडू राहुल मैदान धावसंख्येची अजून सुरुवात होणार बाकी. 35 चेंडू आता मात्र शिल्लक राहिले. 35 चेंडू 55 रन्सांचा पाठलाग अजून शिल्लक. पहिल्याच चेंडूवर जगन्नाथ अतिशय सुंदर गोलंदाजी, दिशा टप्पो वेग याच्यावर सुरेख नियंत्रण. दुसरा चेंडू घेऊन जगन्नाथ मिड विकेटच्या दिशेने चेंडूचा प्रवास. क्षेत्ररक्षण खूपच सुंदर. धावबाद करण्याची संधी आणि एक अस्तित्वात नसलेलो रन्स चोरण्याच्या नादात किशोर तंबूच्या दिशेने परतलो. दुसऱ्या चेंडूवर एकही चेंडू न खेळता डायमंड डकचो मानकरी. निकला गड्डी लेखे गदर मधलो सनी देओल आणि अमिषा पटेल सगळ्यांका आठवली. अगदी तसोच किशोर सुद्धा निकला गड्डी लेखे सिग्नल का इंतजार भी नहीं किया.
अरे समोरच्याकडे जरा बघूक तरी व्हाया होता. समोरच्या बॅटरने आपली जागा सुद्धा सोडूक नव्हती. आणि त्यामुळेच खास करून माझ्या सगळ्या मित्रांका माझा ह्या आपुलकीचा सांगणं असता, जेव्हा तुमका ओपनिंगसाठी पाठवलेला असता तेव्हा ओपनिंग बॅटरने रन चोरण्यासाठी नाही तर रन फटकावण्याच्या कामासाठी आपलं लक्ष केंद्रित करूचं असता. रन चोरण्याच्या नादात जर आपला कलाम लागला तर काय करायचा. तिसरो खेळाडू नंबर 3 ची जबाबदारी महेंद्र मैदानात पावला टाकताना. किशोर तंबूच्या परतलो एकही चेंडू न खेळता पहिल्या चेंडूवर बाद होता तो गोल्डन डक असता आणि एकही चेंडू न खेळता तो डायमंड डक असता. शून्यावरचो बाद होणारा खेळाडू जगन्नाथ परत एकदा बॉलिंग मार्कवर. स्लोअर वन चेंडू लेग स्टंपवर चेंडूचो टप्प होतो. शॉर्ट मिड विकेट परत एकदा येता फील्ड करता थ्रो करता तोपर्यंत 1 रन ह्या एका रनचा निशी. जयेशने आपल्या खात्याची सुरुवात केली, आपल्या संघाच्या खात्याची सुरुवात केली. धावसंख्या नेल्सन फिगर क्रिकेटच्या परिभाषेत जेका म्हटली जाता 1 बाद 11. सुप्रसिद्ध इंग्लिश पंच डिकी बर्ड यांनी प्रसिद्ध केलेली ही नेल्सन फिगर. नंबर 4 ची जर्सी जगन्नाथच्या पाठीवर. ऑस्ट्रेलियाच्या जेसन गिलेस्पीची आठवण करून देणारी ही जर्सी क्रमांक 4. आखूट टप्प्याचो चेंडू पुलचो फटको डीप स्क्वेअर लेगच्या दिशेन. 2 रन्स तर नक्कीच मिळतले. डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेट फिल्डर चेंडू पर्यंत जातात फील्ड करतात तोपर्यंत 2 रन अगदी सहज. 2 रन्सांची धावसंख्या स्थिरावली 3 रन्सावर. पाठलाग चालू असा 55 रन्सांचो. पाचक्याचो डबल गेम जेका म्हटलं जाता ती धावसंख्या अपेक्षित सामना जिंकण्यासाठी. 32 चेंडूंचो खेळ शिल्लक 52 रन्सांची अजून गरज. परत एकदा जगन्नाथ बॉलिंग मार्कवर. 4 चेंडू जगन्नाथचे समाप्त झाले फक्त 3 रन्स. अजून एक आखो टप्प्याचो चेंडू पुल करण्याचा इरादो होतो. बॅट आणि बॉलचो काय संपर्क नाही. चेंडू रवलो मेडन. महेंद्र इरादो होतो पुलच्या शॉटचो पण टप्पो पडल्यानंतर चेंडू विकेट किपरच्या हातात जाऊन स्थिरावलो. धावसंख्या स्थिरावलेली अजूनही 3 रन्सावर. जगन्नाथ अतिशय सुंदर गोलंदाजी नियंत्रित गोलंदाजी कौतुक करूच लागत. जगन्नाथचा अतिशय सुंदर गोलंदाजी आतापर्यंत. पाठी सरसावर मारलेलो फटको डीप कव्हर सीमारेषेच्या दिशेने 2 रन्स तर नक्कीच मिळतले. जोपर्यंत पॉइंट आणि कव्हर क्षेत्ररक्षक चेंडू जाऊन अडवतात थ्रो करतात तोपर्यंत 3ऱ्या रन्साचो इरादो सुद्धा असतलो. 3 रन्स अगदी सहज पूर्ण झाले. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 3 रन्सांची धावसंख्या अर्ध्या डझनावर 6 रन्सावर येऊन स्थिरावली. पाठलाग चालू असा 55 रन्सांचो. 49 रन्सांची अजून गरज 30 चेंडूमध्ये. स्पर्धेच्या माध्यमातून मैत्रीच्या चहाचे हॉटेलचे मालक सन्माननीय निखिल परब यांच्याकडून मंडळासाठी 1000 रुपये देणगी. परब साहेब तुमचं खूप खूप स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. खूप खूप आभार. पहिल्या उरीचो खेळ झालो समाप्त. धावसंख्या स्थिरावली 6 रन्सावर. 6 धावसंख्या. अतिशय सुंदर नियंत्रित गोलंदाजी जगन्नाथची बघूक मिळाली. पहिल्याच ओव्हरीत खर्च केले फक्त 6 रन्स. होली क्रॉस चषकाची आठवण झाली. जीवाची मजा करत असतो योगेश परब कृष्णादेवजी आणि मी. 25 डिसेंबरची ही स्पर्धा. या स्पर्धेची आठवण डीजेच्या ह्या गाण्यामुळे. दुसऱ्या ओव्हरीत बॉलिंग मार्कवर विवेक बॉलिंग मार्कवर. परत एकदा नंबर 8 ची जर्सी. मगाशी बोलता बोलता चुकून नंबर 8 ची जर्सी 2 जाडेजांच्या पाठीवर असं म्हटलेलं आहे. त्या जागेवर ती जर्सी 2 रवींद्रच्या पाठीवर असं ऐकायचं लागतं तुमका. एक होतो रवींद्र जाडेजा आणि दुसरं होतो रचित रवींद्र. भारत न्यूझीलंड सिरीजमध्ये नंबर 8 ची जर्सी जी आपण बघितलेली 2 खेळाडूंच्या पाठीवर. ती जर्सी क्रमांक 8 विवेकच्या पाठीवर. चेंडू रवलो मेडन. धावसंख्या स्थिरावलेली त्याच 6 या आकड्यावर. मोठी धावसंख्या अपेक्षित असा वीर मराठा संघ. नावाप्रमाणेच वीर या नावाक साजेशी कामगिरी तुमका करूची लागतली. परत एकदा फटको मारण्याचा इरादो होतो महेंद्रचो. बॅट आणि बॉलचो काय संपर्क नाही. चेंडू रवलो मेडन. सुंदर गोलंदाजी विवेकची. नावाप्रमाणेच आपल्या गोलंदाजीवर सुद्धा विवेक. संयम ठेवून गोलंदाजी करताना विवेक. सुंदर नियंत्रित गोलंदाजी. सलग 2 चेंडू मेडन. धावसंख्या अजूनही स्थिरावलेली. रवींद्र जाडेजा रचित रवींद्र अशा खेळाडूंबरोबरच
जेसन होल्डरच्या पाठीवर बघितलेलो नंबर 8 आकडो सुद्धा बऱ्याच जणांना आठवत असतलो. विवेकच्या पाठीवर दिसणारो 8 आकडो बॉलिंग मार्कवर. धावसंख्या स्थिरावलेली 6 रन्सावर. 6 धावसंख्या, 55 पाठलाग, 27 चेंडूंचो खेळ शिल्लक, 49 रन्सांची अजून गरज असा. आखो टप्प्याचो चेंडू अतिशय सुंदर स्क्वेअर कट बघूक मिळालो. पॉइंट सीमारेषेच्या दिशेने चेंडूचो प्रवास. शॉर्ट पॉइंट फिल्डर फील्ड करता की चेंडू आखांड्या पार. बघता बघता चेंडू आखांड्या पार आणि ह्या चौकारनीची धावसंख्या पहिल्यांदाच डबल फिगर मध्ये 10 रन्सावर. योगेश, बऱ्याचदा प्रश्न पडतात 10 आकडो पहिल्यांदा कोणाच्या पाठीवर बघितलेलो. काय वाटतं योगेश तुका 10 आकडो पहिल्यांदा कोणाच्या पाठीवर येतो? विचार करा तोपर्यंत डीजे. आकड्यावर स्थिरावली. सचिन तेंडुलकर सरांच्या पाठीवर तो 10 आकडो बघितलो, पण तो 10 आकडो क्रिकेटमध्ये इलो फुटबॉल मधून. ब्राझीलच्या पेलेनी फुटबॉलमध्ये पहिल्यांदा ही जर्सी क्रमांक 10 वापरली आणि त्यानंतर ती फुटबॉलमधून क्रिकेटमध्ये येली. पण योगेश, ही दोनही उत्तरा चुकीची असत असं जर मी म्हटलंय. कारण संदीपजी, खरोखरच आपण कधी विचारच करतो नाही, पण 10 आकडो सगळ्यात पहिल्यांदा पिढ्यानपिढ्या आम्ही बघलो नागोबाच्या पाठीवर, त्यानंतर खेळाडूंच्या पाठीवर. तोच 10 आकडो स्कोरबोर्डवर. धावसंख्या स्थिरावलेली 10 रन्सावर. विवेक बॉलिंग मार्कवर. खूपच सुंदर नियंत्रित गोलंदाजी विवेकची. महेंद्र, खूपच संथ गोलंदाजी विवेकच्या समोर आक्रमक फटकेबाजी तुमच्याकडून अपेक्षित असा. कारण 6 ओव्हरीत 55 पाठलाग चालू असा आणि पहिल्या 2 ओव्हरीत धावसंख्या स्थिरावली फक्त 10 रन्सावर. 24 चेंडूंचो खेळ शिल्लक. 4 ओव्हरीत 45 रन्सांची गरज. 24 चेंडू 45 धावा. बॉलिंग मार्कवर बघूया कशी जगन्नाथची गोलंदाजी. या ओव्हरीत सामन्याचा निकाल परातलेलो दिसतलो. नक्की खायच्या बाजून सामना झुकता ह्या ओव्हरीत कळतला. नंबर 4 जगन्नाथ बॉलिंग मार्कवर. अलेक्स स्टुअर्टची जर्सी क्रमांक 4. कॉट्रेलच्या पाठीवर सलग 5 षटकार ज्या खेळाडून मारलेले, पाठभर वळ ज्यांनी काढलेले, त्या राहुल तेवातियाची जर्सी क्रमांक 4 जगन्नाथच्या पाठीवर. 2 ओव्हरींचो खेळ समाप्त झालो. 4 ओव्हरींचो खेळ शिल्लक. 2 डझन चेंडू शिल्लक. 45 रन्सांची अजून गरज. खराब चेंडू असा भरकटलेलो चेंडू. पंचांचो इशारो बघूया काय येता. पंचांचो इशारा येलो वाईट चेंडूचो. सिरियस पेशंटाक जशी सलाईनची गरज असता अगदी तशीच रन्सांची गरज होती. वीर मराठा संघाक ही रन्सांची गरज. अवंतरच्या स्वरूपात 1 रन मिळालो. 1 रन्सांची धावसंख्या स्थिरावली. 21चो डबल गेम. 11 रन्सावर अजून 4क्याचो डबल गेम. 44 रन्सांची गरज. टोटल टार्गेट असा 5क्याचो डबल गेम. 55 रन्सांचा टार्गेट. फटको तर खूपच सुंदर असा आवाज इल्याबरोबरच कळला या चेंडूवर किती रन मिळतले. टांगा पलटी, घोडे फरार, षटकार, पावळ्याचा पाणी 5 टाक, डायरेक्ट चंद्रार. करंट लागात इतको मोठो फटको होतो जयेशच्या बॅटमधून. आखांड्याच्या पहिलाडी पहिलो षटकार आणि षटकारांची धावसंख्या स्थिरावली 17 रन्सावर. योगेश 17 पे खतरा असा बऱ्याच वेळा आम्ही ऐकलेला. माका काय तेवढा पटा नाही होता, कारण असाच कोणीतरी लिहून ठेवला असा वाटा होता. पण 17 पे खतरा खरोखरच असता की काय? जेव्हा बिपिन रावत सरांच्या हेलिकॉप्टरवर 17चो आकडो बघितलो तेव्हा ता सुद्धा पटाक लागला.
त्याच 17 वर स्थिरावलेली धावसंख्या ऋषभ पंतची जर्सी क्रमांक 17 स्कोरबोर्डवर 23 चेंडूंचो खेळ शिल्लक 38 रन्सांची अजून गरज जगन्नाथ पुढचो चेंडू घेऊन परत एकदा फटको मोठो यावेळी फटको मात्र फसलो सीमारेषा क्लिअर करण्याच्या ऐवजी 3 खेळाडूंच्या मधोमध चेंडू येऊन पडलो डीप स्क्वेअर लेगचा प्रयत्न होतो झेल घेण्याचो शेवटच्या क्षणी या 2 खेळाडूंका चकवून चेंडू आकांड्याच्या दिशेन आकांड्याच्या पैलाडी चौकारासाठी घरात पाहुणे इल्यानंतर त्या पाहुण्यांका घालूच्यासाठी कोंबडा धरूक जाऊचा आणि त्या कोंबड्यान त्या पाहुण्यांका चकवून जसो परडा धरूचा अगदी तसोच चेंडू या 2 खेळाडूंका चकवून आकांड्याच्या पैलाडी चौकारासाठी चौकारनिशी धावसंख्या 21 22 ची गरज एक्सप्रेस बॅटिंग करूची लागतली कारण पाठलाग असा तुमच्या समोर टार्गेट असा 55 फटको तर मोठो असा मिड ऑन फिल्डरच्या वळ्यात जाऊन पडलेलो चेंडू ज्या जयेशच्या बॅटमधून चौकार षटकारांची आतषबाजी बघितली तो जयेश परत एकदा षटकार मारण्याच्या नादात तंबूच्या दिशेने परतलो रिप्ले मध्ये बघू शकतात जरासो आखूट टप्प्याचा चेंडू आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न फसलो मिड ऑनच्या वळ्यात जाऊन पडलेलो चेंडू 21 रन्सावर लागलेला दुसरा कलाम दुसरो खेळाडू तंबूच्या दिशेन मालवणीत संघाचा तर करूक गेलो नरकासूर तयार झालो संकासूर तुम्ही इल्याशिवाय राजन परबांचो घास उतराचो ना इतकी दोस्ती आहे त्या दोघांची एकवीस बॉलचो खेळ रवलो 21 चेंडूंचो खेळ शिल्लक रवलो 34 रन्सांची गरज असा धावसंख्या स्थिरावली 21 रन्सावर बॉलिंग मार्कवर दिसणारो जगन्नाथ अतिशय सुंदर गोलंदाजी आतापर्यंत तरी पहिल्या 2 चेंडूत थोडीशी महागडी गोलंदाजी 2 चेंडूत 11 रन्स खर्च केला आणि तिसरो चेंडू मात्र खूपच सुंदर विकेट मिळवून दिल्यान पुढचा चेंडू सुद्धा अगदी सुंदर ढिल्या हातान खेळान काढलो कव्हर्स रिजन मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर वरसून क्षेत्ररक्षक येता फील्ड करता तोपर्यंत 1 रन 1 रन्सांनी धावसंख्येत थोडंसं बदल धावसंख्या 22 रन्सावर दुर्येचो डबल गेम ते 22 आणि गरज असा तिरियेच्या डबल गेमाची दुर्येचो डबल गेम स्कोरबोर्डवर लागलो बबलूची परत एकदा 4x4 जे योगेश विचारूचा राहुला 4x4 चा गणित काय असता तिसऱ्या ओव्हरीचो 5वो चेंडू बॅटची कडा घेऊन चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने 1 रन तर अगदी मिळतलो दुसऱ्या रनचा इरादो असा फिल्डिंग खूप सुंदर धावबाद करण्याची संधी अपील जोरदार पण 2 रन्स मात्र पूर्ण झाले 2 रन्सांची धावसंख्या 2 डझनावर येऊन स्थिरावली 24 रन्सावर तिसऱ्या ओव्हरीची सांगता करणारा शेवटचा चेंडू 19 चेंडूत अजून 31 रन्सांची गरज धावसंख्या स्थिरावली 2 डझनावर देवगड साइडीक गेल्यानंतर हापूसची कलमा काजीची कलमा दिसल्यानंतर योगेश प्रश्न पडता ह्या कातळावर हे काजी आणि हापूसची कलमा कशी धरली त्यामागे सुद्धा एक मालवणी म्हण असा ज्याचे पूर्वज राजी त्याचे कातळावर काजी पूर्वज राजी जे असाचे लागतात आणि मायेपानाचा पूर्वजांचा राजीपानाचा पान सुद्धा आमच्या ह्या मैदानावर असा अणसूर पाल जरी गाव लागत असलो तरी पाल गावातले सगळे रहिवासी ज्यांची जागा अणसूरमध्ये असा या जमिनीचे सगळे मालक ज्यांच्या नावावर हे सगळे कुणगे असत त्या सगळ्या जमीन मालकांचे मनापासून आभार असत वर्षानुवर्षा पिढ्यान पिढ्या या सातबारावर तुमचा आणि तुमचाच नाव रवांदे आणि दरवर्षी आमका अणसूर प्रीमियर लीग बघूक मेळांदे सगळ्या जमीन मालकांचे आभार आणि योगेश आभार मानूचे लागतात कारण सध्या परिस्थिती अशी असा जमिनीकली बापाची आणि गाडी घेतली आपाची ही परिस्थिती येऊ नये यासाठी सगळ्या जमीन मालकांचे मनापासून आभार
धावसंख्या स्थिरावली 24 रन्सावर 2 डझनावर 31ची अजून गरज. आडव्या बॅटचो परत एक फटको असा डीप मिडविकेटच्या दिशेन फिल्डर चेंडूच्या खाली वड्यात जाऊन पडलो चेंडू आणि अजून एक कलाम लागला 3ऱ्या क्रमांकाचा. तिसरो खेळाडू तंबूच्या दिशेन 24 रन्सावर रिप्ले मध्ये बघू शकतात. अजून एक खूप सुंदर चेंडू होतो जगन्नाथचो. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न परत एकदा फसलो आणि मिडॉनच्या हातात एक साधो सोपो झेल लागला. अजून कलाम. धावसंख्या स्थिरावली 2 डझनावर 24 रन्सावर. दोन महान जगप्रसिद्ध खेळाडूंचे हे जर्सी क्रमांक. 18 नंबर कोण सांगायची गरजच नसतली. 31 नंबर गप्टिल आणि 2015, 2017 आणि 2019 अशा 3 वर्षात IPL ची ऑरेंज कॅप ज्या खेळाडूच्या डोक्यावर सजली त्या खेळाडूची जर्सी क्रमांक 31 डेव्हिड वॉर्नर ज्याचं नाव. 18 नंबरची जर्सी क्रमांक भारतीय संघाचो माजी कर्णधार 19 वर्षाखालचो वर्ल्ड कप सुद्धा ज्यांनी आपणाक जिंकून दिलो विराट कोहलीची जर्सी क्रमांक 18. 18 चेंडू 31 धावांची गरज. धावसंख्या स्थिरावलेली 2 डझनावर. ज्याचे पूर्वज राजी त्याचे कातरावर काजी ही म्हण असा. त्याचबरोबर आणखी एक म्हण प्रसिद्ध असा ज्याचे पूर्वज राजी त्याची तांबळावर भाजी. जे तांबळावर आणि कातरावर सुद्धा भाजी आणि कलमा होऊ शकतात. फक्त पूर्वज राजी असण्याची गरज असता. नंबर 1 ची जर्सी घेऊन बॉलिंग मार्कवर प्रथमेश. बॅटिंग करताना ज्या प्रथमेशने 13 रन आपल्या संघासाठी जोडले तोच प्रथमेश बॉलिंग मार्कवर. खूपच सुंदर सुरुवात गोलंदाजीची. पहिलो चेंडू मेडन. धावसंख्या स्थिरावलेली 24 रन्सावर. बरोच काळ धावसंख्या रेंगाळत असा 24 रन्सावर 2 डझनावर. गरज असा ही धावसंख्या वेगान पुढे सरकवण्याची. सुंदर चेंडू होतो. वेगवान चेंडू होतो. महेंद्र निळकंठ माफ करा. चेंडू खेळायचो की सोडून द्यायचो या द्विधा मनस्थितीत चेंडू महेंद्रच्या अशा जागेवर येऊन आदळलो. निळकंठच्या माफ करा अंगावर येऊन आदळलेलो चेंडू. स्थिरावलेली धावसंख्या 24 रन्सावर. मायनिंगचं डंपर रस्त्याच्या कडे गेल्यानंतर जसं रुतान बसता अगदी तशी धावसंख्या रुतान बसलेली. गरज असा टोचन करण्याची आणि ही टोचन करण्याची जबाबदारी घेऊन बॉलर प्रथमेश थोडीशी मदत करता. वाईटच्या स्वरूपात 1 रन 22 1 रन 2 रन्स मिळाले आणि धावसंख्या 24 वरसून 26 वर येऊन स्थिरावली. 16 चेंडू 29 धावांची गरज. आकाश गावडे स्ट्रायकर यांच्या दिशेन. ज्या आकाशच्या बॅटमधून मोठी फटकेबाजी अपेक्षित असा तो आकाश स्ट्रायकर एंडवर 1 चेंडूत 1 रन आतापर्यंत आकाशची कामगिरी. आखो टप्प्याचा चेंडू तो बाउन्सर चेंडू समाप्त झालो. आकाशला काय कळाच्या आधी पहिलो चेंडू बाउन्सर समाप्त झालो. काय नाही कळाक आणि बोको गेलो म्हाळाक हे मालवणी म्हणीची आठवण इली. म्हाळावरसून आठवला योगेश जेवणावर तयार असा. जे कोण जेवचे रवले असतील त्यांनी जेवून घ्या. अक्षय फिराक कधी गावताला जत्रा कधी फिराक गावतीत आधी जेवून घ्या. पुलटा चेंडू मिड विकेटच्या दिशेन. बघता बघता चेंडू आकांड्याच्या पैलाडी इला मनात आणि गेला दुकानात. पावळेचा पाणी 5 टाक डायरेक्ट चंद्रार. तीस रन्सावर. षटकारांची धावसंख्या 32. कट करण्याचा प्रयत्न होतो. बॅटची कडा घेऊन चेंडू थर्डमॅनच्या दिशेने 2 रन्स तर नक्कीच मिळतले. रनिंग बिटवीन द विकेट खूपच सुंदर. बघता बघता 2 रन पूर्ण. 3ऱ्या रनचा इरादा होतो आणि 3रो रन जोडण्याच्या नादात रनआउटची संधी तर गेली आणि 1 रन सुद्धा गेलो. 3 रन धावान पुरे झाले. परत एकदा नको नको जाऊया आणि व्हाईन चाटून खाऊया या मालवणी म्हणीची आठवण करून देणारा रनिंग बिटवीन द विकेट. खुळावलेलो कुत्रो पाठी लागल्यानंतर जसं स्पीड धरतो अगदी तसं स्पीड आकाश आणि निळकंठने धरलो. 1 रनचा रूपांतर 3 रनसात आणि 3 रनसांची धावसंख्या 35 रनसार. 13 चेंडू 20 रनसांची गरज. शेवटच्या 13 चेंडूंचा खेळ शिल्लक. 20 रनसांची अजून गरज. स्ट्रायकर एंडवर दिसतलो तो निळकंठ आणि नॉन स्ट्रायकर एंडवर दिसतलो तो आकाश. बॉलिंग मार्कवर प्रथमेश. थोडीशी महागडी गोलंदाजी. 5 चेंडूत 11 रन्स खर्च केले प्रथमेशने. बॅटिंग करताना प्रथमेशने 13 रन्स काढलेले. 13तले 11 खर्च झाले.
लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ दोन खेळाडूंच्या मधोमध मारलेलो फटको 1 रन्स तर नक्कीच मिळतलो. दुसऱ्या रनचा इरादो होतो, ओव्हरथ्रो झालो आणि पहिल्या रनचावरच समाधान मानूचा लागला. पूर्ण ओव्हरमध्ये प्रथमेशने 12 रन्स खर्च केले आणि ह्या 12 रन्सांच्या जोरावर धावसंख्या स्थिरावली 3 डझनावर 36 रन्सावर. 12 चेंडूंचो खेळ शिल्लक, 12 चेंडू 19 रन्सांची गरज. धावसंख्या 3 डझनावर. बॅट्समन चॉईस पॉवर प्ले, बॅटर चॉईस पॉवर प्ले मैदानावर. पंचांची खुणाईली. विवेक परत एकदा बॉलिंग मार्कवर. त्या विवेकने पहिल्या षटकात खूप सुंदर गोलंदाजी केली. तोच विवेक बॉलिंग मार्कवर. भारतीय संघासाठी सलग म्हणजे सगळेच्या सगळे 10 विकेट घेण्याचा पराक्रम ज्या खेळाडूच्या नावावर, त्या खेळाडूची जर्सी क्रमांक 8, जम्बोची जर्सी क्रमांक 8. 1 रन चोरण्याचा होतो प्रयत्न, विकेट किपरची थोडीशी ढिलाई, पण बॅटर मात्र रनआउट स्ट्रायकर दिशेन. निळकंठ बाद झालो. 36 रन्सावर लागलेला अजून या कलाम. 11 चेंडूंचं फक्त खेळ शिल्लक, अजून 20 रन्सांची गरज, 19 ची गरज. संख्या स्थिरावली 36 रन्सावर. 3 डझनावर स्थिरावलेली धावसंख्या बरोच वेळ 36 वर परत एकदा धावसंख्या कोळंबून थांबलेली. 11 चेंडू 19 ची गरज. आखो टप्प्याचा चेंडू, आवाज तर इलो, पण त्यानंतर विकेट किपर कडसून झेल सुटलो. विकेट किपर आणि त्याच्या आजूबाजू 5 खेळाडू असत, 5 खेळाडूंच्या मध्येच चेंडू पडलो. हातातलो चेंडू पायात, पायातलो चेंडू हातात, परत पायात. काखेत रवळी आणि गावभर होवळी ह्या मालवणी म्हणीची आठवण येली. मडुरा गावची अर्चना परब, मयेकराईन ह्या नावांती प्रसिद्ध असा आणि तिचो संबंध काहीतरी असा या गावाशी, अणसूर आणि पाल गावाशी. गेल्या वर्षी सुद्धा मी या अणसूर प्रीमियर लीग मध्ये येण्यासाठी अर्चना परबने माका खूप आग्रह केलो. त्याचबरोबर आमचे मित्र अर्जुन गावडे यांचा सुद्धा आग्रह होतो. त्या अर्चना परबने मालवणी भाषेत दिलेली हे म्हण असा, काखेत रवळी आणि गावभर होवळी. अर्चना एकदा फोन करून सांगले, काखेत कळसा आणि गावात वळसा ही म्हण मालवणी करून होई, पण त्याचा मालवणी रूपांतर नको असा. अर्चना परब असता अस्सल मालवणी म्हण त्यांनी करून दिली, काखेत रवळी आणि गावभर होवळी. रवळी आणि होवळी हे 2 अस्सल मालवणी शब्द असत आणि त्याचा अर्थ कळण्यासाठी सुद्धा मालवणी मुलखातच जन्म घेऊचो लागतलो. थ्रो खूप चांगलं होतं, पण 2 रन्स मात्र खर्च झाले आणि ह्या 2 रन्सांची धावसंख्या स्थिरावली 39 रन्सावर. 9 चेंडू 16 रन्सांची गरज. 9 चेंडू आणि 16 धावांची गरज असा. 9 चेंडूत 16 रन्सांची गरज पार करून वीर मराठा संघ क्वालिफायरच्या दुसऱ्या सामन्यात MSPR संघासमोर आपलं आव्हान उभ्या करता की SD वॉरियर संघ जो सामनो जिंकान क्वालिफायरचा सामनो खेळण्यासाठी पात्र ठरता येणारो काळ सांगतलो. 9 चेंडू आणि 16 धावांची गरज असा. धावसंख्या स्थिरावलेली 39 रन्सावर. 39. बॉलिंग मार्कवर विवेक. नावाप्रमाणेच ज्याच्या गोलंदाजीत सुद्धा विवेक आपण बघितलो, असो नावाचा प्रमाणेच खेळणारो विवेक बॉलिंग मार्कवर. खूपच सुंदर गोलंदाजी आतापर्यंत. थोडीशी महागडी गोलंदाजी आपण बघितली जगन्नाथची 3ऱ्या ओव्हरीत. त्या जगन्नाथने पहिल्या ओव्हरीत 6 रन्स खर्च केले, त्या जगन्नाथने दुसऱ्या ओव्हरीत 14 रन्स खर्च केले. प्रथमेशच्या मात्र 4थ्या ओव्हरीत 12 रन्स खर्च झाले. 2 चेंडूंचा खेळ झालो समाप्त. विवेक 3रो चेंडू घेऊन येतलो. आकाशसाठी यो चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होतो, रनआउट करण्याची संधी झालेलो. ओव्हरथ्रो, 1 रन पूर्ण. दुसऱ्या रनचा इरादो आणि बघता बघता दुसरो रन सुद्धा पूर्ण.
2 रन्सानंतर परत एकदा झालेलं ओव्हरथ्रो. धावसंख्या स्थिरावली 41-41. 8 चेंडू 14 रन्सांची गरज. 8 चेंडू आणि 14 धावांची गरज. स्ट्रायकर यांच्या दिशेने आकाश गावडे, नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने महेश गावडे. 2 गावडे बंधूंवर जबाबदारी असा या सामन्याची. 8 चेंडू 14 धावा. वीर मराठा संघाक विजयासाठी 13 धावांचा बचाव अपेक्षित एसजी वॉरियर संघाकडून. 8 चेंडू 14 रन्सांची अजून गरज. परत एकदा हलके स्टिअर केलो. थर्डमॅन फिल्डर गलीपर्यंत जाता फील्ड करता तोपर्यंत 1 रन. 1 रन्सांची धावसंख्या 42-42. 55 रन्सांचा पाठलाग. 13 रन्सांची अजून गरज. स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय द्वितीय पारितोषिक ज्यांनी प्रायोजित केले त्यांचे मित्र निलेशजी चमनकर यांच्या ठिकाणी आगमन होते. आपल्याला विनंती आमच्या मान्यवर कक्षावर स्थानपन्न व्हा. अजून एक उत्कृष्ट खेळाडू ज्याने आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीत नाव आपलं अजमावलंय सन्माननीय संजय फर्नांडिस यांचं या ठिकाणी आगमन होतंय. त्यांना विनंती करतोय आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन या ठिकाणी स्थानपन्न व्हा. निलेशजी चमनकर, संजयजी तुमचं सुद्धा मनपूर्वक स्वागत असा अणसूर प्रीमियर लीग 2022 निमित्तान. 5 ओव्हरींचा खेळ झाला समाप्त. 5 ओव्हरीत धावसंख्या स्थिरावली 42 रन्सावर 42. न्यूझीलंडच्या ब्रँडन मॅकलमची जर्सी क्रमांक 42. भारतीय संघाच्या गब्बरची जर्सी क्रमांक 42. 6 चेंडू 13 रन्सांची गरज. 6 चेंडू आणि 13 धावा. योगेश तुझ्या आवडीचा गावा जो डर गया समजो मर गया. शोलेमध्ये ह्यो डायलॉग आपण ऐकलो. भारतीय संघाचो गब्बर वेगळं सांगायची गरजच नाही असा त्या गब्बरची जर्सी क्रमांक 42 स्कोरबोर्डवर. 6 चेंडू 13 रन्सांची गरज. संदीप किंदेकर. योगेश, संदीप किंदेकर किंवा भाई बिलिये सारखे जेव्हा डीजे असतात तेव्हा कॉमेंट्री सांगण्याची लय मजा असता. कॉमेंटेटरचा शब्द उचलायचो आणि त्याच्यावरसून पुढचा गाणं लावायचा. त्या गाणं कधी लावायचा कधी थांबवायचा ह्या वेगळ्या सांगूची सुद्धा गरज नसता. खरोखरच डीजे संदीप भाई मनापासून तुझे आभार. आणि डीजे शुभम तुझे सुद्धा आभार. 6 बॉल शेवटचे शिल्लक. 13 रन्सांची गरज. 6 चेंडू 13 धावा. बॉलिंग मार्कवर गुरुप्रसाद, नंबर 15 ची जर्सी गुरुप्रसादची. पहिलो चेंडू पंचांचो इशारो अपेक्षित असतलो. निर्धाव चेंडूचो चेंडू रवलो मेडन. धावसंख्या स्थिरावलेली अजूनही 42 रन्सावर. 5 चेंडू 13 रन्सांची गरज. आकाश आणि महेश ही जमलेली जोडी. 5 चेंडू 13 रन्सांची गरज. कोण जिंकतलो सामनो? एसजी वॉरियर्स, वीर मराठा की सुपर ओव्हर? योगेश, दुपारचा सत्र चालू असा, जेवणाची पंगत चालू झालेली असा. जर कोण जेवणाचे रवले असतील तर लवकर लवकर जेवून घ्या. फुलटॉस चेंडू फटको तर मोठो असा. लॉंग ऑनच्या दिशेन, मिड ऑनच्या दिशेन, मिड ऑनच्या कपडा वरसून चेंडू आखांड्याच्या पैलाडी. पावळेचा पाणी 5 टाक डायरेक्ट चंद्रार. रन झाले 48. रिप्ले मध्ये बघा, फुलटॉस चेंडू होतो आणि या फुलटॉस चेंडूवर मोठो फटको आखांड्याच्या पैलाडी. इली लहर आणि केलो कहर. 4 चेंडू 7 रन्सांची गरज. आपली 48 रन्सावर. सुरेश रैनाची जर्सी क्रमांक 48. 4 चेंडू 7 रन्सांची गरज. नंबर 15 ची जर्सी गुरुप्रसादच्या पाठीवर, बॉलरच्या पाठीवर. परत एकदा आडव्या बॅटने मारण्याचा इरादा होतो. बॅटची कट घेऊन चेंडू गेलो विकेट किपर कडे. 4x4 स्क्रीनवर विकेट किपरच्या भूमिकेत. 1 रन 1 रन्सांची धावसंख्या 49. 3 चेंडू आणि 6 रन्सांची गरज. शेवटच्या षटकात गुरुप्रसाद तुझ्याकडून मोठी कामगिरी अपेक्षित असतली, कारण तुझ्या पाठीवर असणार हो 15चो आकडो भारतीय संघाचो
एक तेज तर्रार गोलंदाज भुवनेश्वर कुमारची आठवण करून देणारी जर्सी क्रमांक 15 गुरुप्रसादच्या पाठीवर. 4 चेंडू शेवटचे, 3 चेंडू शेवटचे शिल्लक, 6 रन्सांची गरज. धावसंख्या 49 अर्धशतकाच्या उंबरठ्यावर. महेशचा फटको खूपच सुंदर लॉंग ऑनच्या दिशेने मिड ऑनला क्लिअर करून लॉंग ऑन येता फील्ड करता थोडंसं पंबल करता हातातलो चेंडू पायातलो चेंडू हातात. 2 रन पुरे झाले. तिसऱ्या रनचा सुद्धा इरादो असा आणि तिसरो रन सुद्धा पुरो झालो. 3 चेंडूत 6 रन्सांचा बचाव करताना तुम्ही जर ओव्हरथ्रो आणि मिस फिल्डिंगचे असे रन दिलात तर मालवणीतली एक म्हण आठवतली, नाटा तुटीचे वडे आणि धू बसली कायलीकडे. जेव्हा वडे नाटा तुटीचे असतात तेव्हा धुयेक कायलीकडे बसवून चालणार नाही, सगळा जपान वापरूचा लागता. 2 बॉल शेवटचे शिल्लक राहिले. 3 रन्सांची गरज. आकाश आणि महेश ही जमलेली जोडी. धावसंख्या स्थिरावली 52 रन्सावर. 52 धावसंख्या स्थिरावलेली 52. भारतीय संघाच्या राहुल त्रिपाठीची जर्सी क्रमांक 52 स्कोरबोर्डवर. पाठलाग चालू असा 55 रन्सांचो. 2 चेंडू आणि 3 रन्सांची गरज. 2 चेंडू आणि शेवटच्या 3 रन्सांची गरज सामना जिंकण्यासाठी वीर मराठा संघाक. खराब फिल्डिंग खूपच बघितली एसजी वॉरियर संघाकडून. बरेच ओव्हरथ्रो बघितले, मिस फिल्डिंग बघितले. एकाच्या जागेवर 2, 2च्या जागेवर 3 आणि त्यामुळे संघ एसजी वॉरियर संघ थोडंसं अडचणीत. गुरुप्रसाद बॉलिंग मार्कवर. 2 चेंडू 3 रन्सांची गरज. खराब चेंडू ऐन मोक्याच्या क्षणी परत एकदा वाईड चेंडू. आधीच रडवं आणि त्यात माहीर आडवं या अस्सल कोल्हापुरी भाषेतल्या म्हणीची आठवण इली. बॉल टू रन्स चालू असताना खराब चेंडू वाईडच्या स्वरूपात 1 रन. शेवटचे 2 चेंडू शिल्लक, 2 रन्सांची गरज. यवाराक यवार, साळगावचे पवार. शेवटच्या 2 चेंडूंचो खेळ शिल्लक, 2 रन्सांची गरज. धावसंख्या 53. आकाश स्ट्रायकर यांच्या दिशेने आणि गुरुप्रसाद बॉलिंग मार्कवर. 4 चेंडू समाप्त झाले गुरुप्रसादचे. शेवटच्या 2 चेंडूंचो खेळ शिल्लक, 2 चेंडू 2 रन्स. जो संघ जिंकतलो त्याचो लगेच सामनो होतलो MSPR संघाविरुद्ध. ह्यो असतलो सेकंड क्वालिफायरचो सामनो. हरतलो त्याका वाट बघूची लागतली पुढच्या वर्षापर्यंतची. 2 चेंडू 2 रन्सांची गरज. गुरुप्रसादचो चेंडू. ढिल्या हातान खेळलेलो चेंडू. प्रयत्न खूपच सुंदर होतो. शेवटच्या क्षणी हातातून झेल सुटलो. रनआउट करण्याची संधी आणि नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने बॅटर रनआउट. झेल सुटलो पण जीवदान मिळालेला आकाशला. पण झेल सुटल्यामुळे 1 रन्स मात्र मिळालो. सगळ्यात मोठा फायदा झालो की सामनो बरोबरीत येऊन स्थिरावलो. शेवटचो 1 चेंडू 1 रन्साची गरज. तर दोन्ही संघांका 1 चेंडू मध्ये किती एक मोठा म्हणजे लाख मोलाचं असेल. एका बाजूनं ह्या चेंडूवर 1 धाव आली तर एका बाजूनं एका संघाला नमस्कार करावा लागेल आणि 1 धाव जर नाही आली तर पुन्हा एकदा सुपर ओव्हर. सामना कोणीही जिंको कोणीही हरो आणि रसिक प्रेक्षकांच्या नजरा लागल्या आहेत. या मैदानावर एक तरी सुपर ओव्हर होऊ दे. वर 1 चेंडूत 1 रन. कोंबडी पळाली जागाणा. कोणासाठी आज कोंबड्याचं जेवण असतलं रात्री. कोणाची फक्त डाळ भातावर बोळवण होतली. वीर मराठा की एसजी वॉरियर्स. इतकी वर्ष योगेश हिंदी गाण्यावर मराठी गाणी चालू होती पण पहिला गाणं मराठी गाणं ज्याच्यावर हिंदी गाणं तयार झाला अजय अतुलचा म्युझिक. कोंबडी पळालीवर कॅटरीना कैफ नाचली. आणि MSPR संघ पूर्ण टीम वाट बघते कोणता संघ आमच्या संघासमोर भिडेल. सर्व आपल्या डगआउटमध्ये उभे. प्रार्थना कोणाच्या बाजूने असेल MSPR स्पोर्ट्स संघाची आणि एका बाजूने आमच्या डाव्या साईडला वीर मराठा संघ आणि शांततेच्या वातावरणात डीप स्क्वेअर लेगला पाहायला मिळतोय तो SG वॉरियर्स संघाचा डगआउट. हे सगळेजण टेन्शन मध्ये असत. एकच संघ सुशेगात असा तो म्हणजे स्वराज्य. लाख मोलाचो सामनो. लाखाचे 12,000